किती लागले ही बघा, ही ट्रॉफिक नाही, ती गाड्या थांबून ठेवल्या काल पण असं थांबून ठेवल्या गाड्या. अयोध्येला गर्दी जास्त झाली ना, ते गाड्या थांबून ठेवल्या. काल पण आम्हाला 4 तास थांबून ठेवलं. 1 तासात त्यांना थांबून ठेवले. 4 तास खाली किती गाड्या सोडत होते? 10, 5, 4 अशा गाड्या सोडल्या. गाड्या किती 100-200 लिमिटने गाड्या पार पण त्यात दिसणार तुम्हाला ना. आजचा भाऊ आपलं दर्शन कुठे आहे? आता आपण कुठं रवाना आहोत? आपण आज काश्मीरसाठी रवाना होतोय. गेल्या 2 महिन्यापासून आपण ज्या गोष्टीची आकृती वाट बघत होतो, ती गोष्टी आपल्याला सहजासहजी भेटल्या. आपण जो प्लॅन केला होता की इतकी गर्दी आहे, पण गर्दीला सामोरे जाऊन आपण खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचं प्रयागरामध्ये त्रिवेणीचं स्नान केलं. प्रभू रामचंद्रांचे आहे त्या हनुमानगडीचं दर्शन घेतलं. आता आपण रवाना होतोय काशी विश्वनाथसाठी. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण की आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर आपण काशी विश्वनाथमध्ये काशीमध्ये दाखल होतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की आजचा दिवस शुभ आहे आणि आपण इथे दर्शनाला जातोय. पण जाम गर्दी असेल, गर्दी तर असेल, पण देवाची इच्छा आणि आम्ही काशीन तरी चालले आहोत. काशीन आता बघू तिथे पण किती ठिकाणी बॅरिकेड भेटतात. तिथे जर नाही ट्रॉफी भेटेल का भाऊ? ट्रॉफी भेटू शकतं, पण आपली इच्छा आहे भगवंताचं दर्शन करणं. आणि मला तरी वाटतं रात्री 12 वाजेपर्यंत आपलं दर्शन होऊ शकतं. ही इच्छा बाळगून भेटू आणि रात्री 12 वाजेचे यान दर्शन झालं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू ते खऱ्या अर्थाने आमचं दर्शन झाले म्हणून. दर्शनाला गेल्यावर तसं पण आम्ही व्हिडिओ काढू. आतमध्ये नाही, पण बाहेर ब्लॉग यायला जरा टाइम लागेल. ट्रॉफिक फुल आमची गाडी पण अटकली, एवढी ट्रॅफिक आहे. तर काही फुल ट्रॉफिक आहे इथं. आता आम्हाला ट्रॉफिक क्लिअर करायला लागेल. अरे सुटली बसा ना, का सुटली पण ट्रॉफिक काला दम रा आमच्या मग काहीतरी डायरेक्ट ट्रॉफिक सुटली. दंगर आहे आज महाशिवरात्री ट्रॉफिक आवरी आहे, सांगून फायदा नाही. 1-1.5-2 किलोमीटर आम्ही गेलो असेल, ट्रॉफिक काही खपत नाही. वा नसीब है महाकुंभ से निकल के आए अभी ये लोग. तो बोलायचं तुला बाबा आता से आए इधर नसीब इनका. मला बोलायचं आहे की आम्ही जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ट्रॅफिक होते नाही, कारण की आपल्याला रूट माहित होतं. म्हणून जेव्हा पण निघताना जर्नीला रूटची माहिती घेतली. आपण कावर लांब आलो, भले लांब फेरा पडेल, परंतु रूटची माहिती घेतली ती योग्य ठिकाणी आणि योग्य जागी आपण टाइमवर पोहोचू आपण. तर आपल्याला हे लोकांपायी आपल्याला त्रास होणार आहे, कारण यावी गाड्या इकडे तिकडे ठेवलेल्या आहेत. यांच्यापायी आपल्याला लय त्रास होणार आहे. तर हे मला नाही वाटत 2 दिवस निघतील अजून, कारण की आज महाशिवरात्री आहे आणि सगळीकडं जाम ना जाम आहे. आमचं नशीब आहे का आम्ही निघतो. आपण 200 किलोमीटर लांबशे आलो. 200 किलोमीटर लांबशे आलो, पण आपल्याला जाम नाही भेटला. तरी पण बिना जामच्या एक ठिकाणी बॅरिकेड लावले की थांबून ठेवला. 4 तास थांबलो. काल आम्ही 200 आज आम्ही इथं असतो. कहानी कान पे देना, बंद हो जाए सुनाना भाड़ू. ड्रायव्हर चांगला पिसलले बहुत जल्दी में. ड्रायव्हरांचा रास खवाले. अपना गॅप नाही, नाही तो आप लोगों को तकलीफ होएगा. फिर गॅप पकडोगे काय गाडीवर थांबत नाही ना कुठले. आप्पा पण टेन्शन मध्ये आहेत. नाही आता आपल्या गॅप मध्ये पडलं एखादा 4 व्हीलरला घुसतोच मग तिचा. सुरुवात झाली आता इथनं तर घ्यायचं मग आपण निकल घ्या. आता निघलो आम्ही जामच्या क्लिअर झालं. आता परत दुसरी एक्झाम लागलेली आहे. जाम निश्चित जाम फुल ट्रॉफिक आहे, एकदम ट्रॉफिक. अरे ये वाली है लगेले. बघा तू इथल्या गाड्या सोडतात. क्लिअर करताना फुल ट्रॉफिक जाम एक इथं
पर निकली 10 सीढ़ी पर निकली, उससे क्या मतलब? अरे क्या चालू हुआ यार, तुम बीच में बड़ी बड़ी गाड़ियां घुस रहे हो वहां से। ये जानवर लोग घुसे वहां तक ठीक है, वो तो चाहे जिधर घुस रहे ले बंद, वापस बंद। ड्रायव्हर फुल खवाले ऑन फायर उधर इसको इस साइड में और खड़ा रहने साले वो दिन का जल्दी मचा रहे हमारा कानून जो है रॉन्ग साइड घुसता जा रहा है, रॉंग साइड वाली माणसं नो पार्किंग बता रहा है, सामने वाला कानून बता रहा है। व्हिडिओ काढते तो तुम रॉन्ग साइड आ रहे वो नहीं है क्या? वाह यार, बहुत ज्यादा कानून आता है तुमको। तो आम्हाला सांगतोय का आम्ही रॉंग साइड आहोत. सीट बेल्ट पे लगाई तो सीट बेल्ट से क्या मतलब, आप रॉन्ग साइड घुसते चले जा रहे हो। अरे काय असलाच लुला मारले आम्ही. तो एक काका आला तेव्हा मोबाईल घेऊन धावते, काही पदवी नाही काही नाही, खाली घाबरत हे बघ आता इथं फोटो कारण फाईन लावली त्याने. पदवी तर काही नाही, खाली जे लोकांना घाबरत आयडी उलटी घातले तर शिट्टी आहे त्याच्या हाताने. एक मीटर किंवा ही गाडी इथे लागली, ट्रॉफिक जाम झाले, गाडी साईडला लावली म्हणते ड्रायव्हर अंग धावायला गेले तेव्हा भिजलेला तेव्हा ड्रायव्हर तो सांगतो गाडी साईडला लावली म्हणजे आवडे ट्रॉफिक जाम करून ठेवले गेले. सगळं अँटिक लोक भेटतात रे आपल्याला पण. आमचा काका बघ आपल्या हो काका फाईन मारली ना, काकाली फाईन मारली त्यांना. काहीच आपला प्रसाद भाई लंगरा झाला जेव्हा तिथे तो ड्रायव्हर बस टाकून पळालेला येऊ जिलता बघायला. तर आमची बस फास्ट आली मागच्या, चाराच्या नांदान अंगठा फुरून घेतले, मोबाईल पण आपटला रस्त्यान, पण तो फुटला नाही, नशी फक्त स्किनगार्ड पडली. तर आहे काही आता मस्त एक आपण जरा बसलोय बाहेर हॉटेलजवळ. तर ट्रिपच्या बद्दल जरा आपण इन्फॉर्मेशन घेऊ का, कसं कोणाला काय वाटतं ते, तर आपण एक एक करून विचारू सर्वांना. तर ब्रो तुला काय वाटतं ट्रिपच्या बद्दल? ट्रिपच्या बद्दल ट्रिपमधली जी सुविधा आहे ती बरोबर आहे. आपण अजूनही शेड्यूलच्या हिशोबाने चालतात आहे आणि आपण प्रयत्न करतात आहे त्या सगळ्या जागेवरती पोचायचं आणि आपले दर्शन पण होतात आहे. खाण्याची पिण्याची सुविधा पण आपल्याला भेटते, असं नाही की अजिबात भेटत नाही आहे. आता उपवासाचा पण आहे, त्याची पण तयारी चालू आहे. हां ते आपले उपवास आहेत, महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्री आहे त्याचं पण उपवास आहे. तर असं तुमच्याकडून दिलेली सुविधामध्ये काही कमी नाही. हां बस बाकी ते बाकी सर्व ठीक आहे ना? बाकी सगळं ठीक आहे. ठीक आहे ना. तुम्हाला कसं वाटतंय हो? मला तर आवडलंय. खूप कमी टायमामध्ये मला बरेच स्पॉट कव्हर करायला भेटले. मी हॅपी आहे ॲक्च्युली. असं नाही की मी हॅपी नाही, खूप जास्त हॅपी आहे की मला प्रत्येक ठिकाणी फोटो कॅप्चर्स करायला भेटत वगैरे. ठीक आहे, थोडं डिसअपॉइंटेड होतो माणूस, पण इट्स ओके, फाईन, चालेल ते. असं तेच ना, आपल्याला ट्रॉफिक पण तेवढी भेटली त्या हिशोबात आपलं जरा टायमाचं हे होतोय. येस येस, बाकी काही प्रॉब्लेम नाही ना झाले. नथिंग नथिंग. ते थोडं सिच्युएशनशिप करायलाच लागणार आहे. ते आता आज कशी महाशिवरात्री पण आहे, त्या हिशोबात जरा ट्रॉफिक पण भेटले आणि 2-3 दिवस जरा आपल्या प्रवासाला प्रॉब्लेम झाले आहेत, पण ते आपण कव्हर करू, त्यात काय नाही. ते होऊन जाईल, हां. काही इश्यू नाही. बाकी खाण्यापिण्यात काही प्रॉब्लेम नाही ना? नो नो नो, आय एम हॅपी. टेस्ट चांगलं होतं जेवणाचं, खूप मस्त होता, छान. आपको क्या लग रहा है? मुझे ऐसा लग रहा है ये बहुत बजट फ्रेंडली ट्रिप है. यहाँ पे आप 14,000 में मैंने बहुत सारे मेजर स्पॉट्स कवर किए, प्लस एक एड ऑन है, यहाँ पे होममेड फूड है, तो हमें बाहर का कुछ खाना नहीं पड़ रहा, जिसकी वजह से वी आर फीलिंग क्वाइट हेल्दी एंड गुड एंड द ओवरऑल ट्रिप इज गुड. आई विल गिव इट 5 स्टार. तो आपको कुछ प्रॉब्लम नहीं है ना उस चीज़ में कि आपको इतना ट्रॉफिक में अपन सफ़र कर रहे हैं, ऐसा कुछ आपको उसमें ना प्रॉब्लम हुआ सफ़र में? नहीं नहीं, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है बिकॉज इट वॉज एक्सपेक्टेड कि ट्रैफिक मिलेगी ड्यू टू दिस ओकेजन्स. आई एम फाइन, आई एम हैप्पी विद दिस पीपल. ठीक है, थँक्यू. जरासं आपलं प्रसाद भाईनी आपले जोडलेले ट्रिपमधले काही सदस्यांचा ओपिनियन घेतले आणि तोपर्यंत इथं नाश्त्याला सुरुवात झाली. आज महाशिवरात्री आहे, म्हणजे मला नाश्त्याला खिचडीची व्यवस्था केलेली आहे. ही आपली मेन माणसं, जाम कामाची माणसं आहे. त्याचा कडक उपवास आहे, तो फक्त पाण्यावायाच. गॅपमध्ये राहुल भाऊ बिलगले, खिचडीवर ताव मारले त्यांनी. भाई खिचडीची टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. डबल घेणारच ते? डबल घेतली. डबल घेणारच. हा डबल घेईन ना पाहिजे असं कसं. त्यांचा दुसरा पार्टनर पण इकडं, तिसरा इकडं, चौथा इकडं. याला तर मुंडी वरती करायला टाइम नाही. यो पण एक ब्लॉगर आहे, पण तो खायच्या टायमाला ब्लॉग नाही करायचा. ब्लॉगचं नाव सांग. सोलो ट्रॅव्हलर जय वायू. बाईला नक्की बाईला सबस्क्राईब करा. खिचडी खा रे.
येतात थांब जराशी व्हिडिओ झाले. संदीप भाऊ तुला आपल्या ट्रिप बद्दल कसं वाटतं? आपली ट्रिप एकदम व्यवस्थित आहे. बाकीचा आता बाकीच्यांचा प्रश्न विचारून घे. तुझा आवडत होता एवढाच होता. मग रामदास काका काय वाटतं तुला आपल्या ट्रिपच्या बद्दल? एकदम चांगलं आहे. हे आमचे आचार्य काका आहे ना, 2 टाइम आम्हाला जेवण 3 टाइम जेवण पाहिजे तेव्हा बनवून देतात. संध्याकाळी अजून काहीतरी एक व्हरायटी बनवू आपण. हा एकदम काकाच्या हाताची चव बदली म्हणजे आखी पब्लिक आहे ना ते बघ. मग तुम्हाला कसं वाटतं आपल्या ट्रिपच्या बद्दल? एकदम मस्त, व्यवस्था चांगली आहे. खाणं पिणं व्यवस्थित देत आहेत. काही कोणाची उपासमार होत नाहीये. काही त्रास नाही ना तुम्हाला? काही त्रास नाही. ठीक आहे. तुम्हाला काका? आम्हाला तर एकदम व्यवस्थित आहे. खानापिना आपला कसा असतो? एकदम काय म्हणतात? खानापिना एकदम छान. बाबा तुम्हाला कसं वाटतं? आता यावेळी ते सांगितलं तेच मला मला फक्त या ट्रॅफिकच्या मग मी जाऊन गेलो. हा, तुम्ही तर आज पोलीसवाले बनले होते ना. काकांनी आमची आज लई मदत केली. आवरी ट्रॉफिक मधल्या गाडी काढली ना सांगू शकत नाही आम्ही. सिटी वाजून वाजून काकाली अख्खी गाडी ट्रॉफिक क्लिअर केली. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतंय. एकदम मजेत का? व्यवस्थित आहे. खानापिना एकदम ओके मध्ये आहे ना? खाणं व्यवस्थित आहे. चला ठीक आहे. थँक्यू. आदेश भाऊ तुला काय वाटतं? एक नंबर. आदेश भाऊ फुल जोर घेतले. हा तुम्हाला कसं वाटतं मामा? छान व्यवस्था आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली आहे. खाण्यापिण्याची बाकी खाण्याला चव कशी आहे? एकदम स्वादिष्ट चव आहे. एकदम भोजन करायला खूप मजा येत आहे. हा उत्कृष्ट आहे. एकदम ट्रिप एन्जॉय करतोय. हा. सगळीकडे व्यवस्थित दर्शन वगैरे होत आहे आमच्या. ए साउथ इंडियन वडक्कम. ए अन्ना तेरा नाम क्या बोल? वेंकटेश. तो तेरे को कैसा लग रहा है ट्रिप के? इसमें से आधा ये भाई काय जो वीडियो ए मैं नहीं खाता, मेरे का उपवास है. वेंकटेश का नाश्ता विष्टा झाला. आता निघायची तयारी. फोटोशूटचं काम चालू आहे इथं. महिला मंडळ सगळं जेंट्स. अँटिक पीस आमचे एजंट मंडळी ती बस त्यांना इथल्या मस्त इथं फोटोशूट साठी. ते मागची दिसत नाही ना. व्हिडिओ काढतो. आता फोटो बिटू काढून झाला आपला नाही का. मंडळी आमची चालली आहे. डबल ट्रॉफिक जाम झाली. तर भाऊ बघ, भाऊ आज लय खुश आहे. आज 4-5 दिवसानंतर भाऊ खुश. हा जरा झाला 2-3 दिवस तरच बघी मंडळी आमची. यमला पगला दिवाला उठी पहिले याला. तिथं भाऊ चालू आहे यांचा. नागपूरची संत्री आपली. किती भाव बोलतो तो? तर काही मस्त. आता आम्हाला एक बकरा भेटले. पाहुणा आम्हाला एक भेटला. हा जलपरी भेटली आम्हाला. जलपरी भेटली आम्हाला. जलपरी चाल टाक गेला रूम मध्ये आपले. जाशील नाही खालते आहे का तू आता? आता जलपरी भेटली. पहिल्या तिथून खिचडी खाऊन निघलो आपण. तर रवाना पण झालो. पुढे आलो. आता परत एकदा आमची बस थांबली जरा चहा नाश्त्यासाठी. पोचलो आता आम्ही काशी विश्वनाथ टेम्पल इथे. इथून फक्त 2 किलोमीटर असेल. तर दादा गाईड करतं सर्वांना. हे कसं काय आहे, कुठे जायचं, दर्शन घ्यायचं. आवाज येणार नाही तुम्हाला जर आम्ही जास्तीत मागं आहोत. आहेत आता उतरलो आम्ही. आमचा इथे स्टे आहे बनारसला. दादाची चर्चा परत एकदा चालू आहे. सर्वांना समजून घेते त्यांनी कसं काय आहे ते. इकडे ना
तर काही आता आम्ही दोघं पण निघालेलो आहे. आंघोलीला आता चालू आहे आम्ही. ते बाकीची भजनांची मागे आहे, आम्ही दोघंच निघलो. त्यांची भरच्या राहायचं नाही. तू बोलतो तू त्यांच्या रिक्षात फिक्स नाही होत. बरं आपण जाऊन पहिले इथं बनारसच्या गलीगलीला ना फास्ट फूड जाम फेमस आहे. तर मग काहीतरी खाऊ ना, मग नमो घातला आंघोळीला जायचं. यावेळी पोचपर्यंत आपण तर काही आताच आम्ही इथून रिक्षातून उतरलो ना. एक इथलाच माणूस लोकल भेटले, तो आम्हाला तो सगळा गाईड करणार आहे. त्याला आम्हाला लय सत्य आणला. दिशा रुंजवरच्या जरा आम्ही चाललो अर्धा किलोमीटर, 10 रुपयाने दिशा आणला ना. आम्हाला 150 रुपये होतेला यो होता ते हिशोबानं का आम्हाला तरी 10 रुपये घेतले. लई पैसा वाचवले आता. आता बघतोय काल भैरव गर्दी जाम आहे. मस्त आहे की काय आता गली गलीच्या फिरतो आम्ही. चाचा आम्हाला अख्खा फिरवतो बनारस, अख्खा गली गली फिरवतो तो आमच्यासाठी. भाई तो तवरा लांब घाटावर पण येणार तो. बोलतो तुम्हाला सगळा फिरून मी, नका टेन्शन घ्या. गल्या बघा वाटतं काहीतरी फील होतं भाई बनारसला आल्यावर. अंगाला काटा मारासारखी ग तेही हल्ली ओरिजिनल भाई काटा मारतेच एकदम. रस्ते कसं सुमसा म्हण त्या गल्या ते गल्या गल्या घाट पे पोच गए. बघा चालून जाई गाव माता. पोचलो आम्ही फेमस. 804 हे जे काहीतरी मग एक आहे श्रीखंड, एक आहे मलाईपुरी. हे जेतं का कैसे हो? ज्या खायचा आता भेटला नाही तो सकाळची असतो मॉर्निंगला. आता मला या भेटले ठीक आहे. खात तर बाई कसा लागतं रे बाई, चवच आलं घ्या. वाटतं की बनारसमध्ये आहो. गल्या बघा बघा. आता आम्ही नवीन या वस्तू घेतली रबडी. नाही खा लीजिए, आम लोग लेंगे गेलो मस्त. आदेश भाई आहे ना मी आहो तर रबडी ना. भारी आहे ना रे. चिकन साठी चव लागतं मध्ये मध्ये. तिथं आत्ताशी खाला लगेच आम्ही इथं खायला आलो. जोर घेतले नुसते आम्ही. बघू देत चला चांगला. चाच्याला चाच्या खात नाही. आलो ना तो कटारला आम्हाला दोघांना खाता की मजाक करतात. जाम खाला, कॅपॅसिटी कापली, जाम गोर. हे बघ कसा आता तुम्हाला दाखवतो बघा. कसा रस्ता बघा खाली तुम्ही, रस्ता व्ह्यू बघा. घाटावर चाललो आता आम्ही. मणिकर्णी घाट दुसरा आहे ना म्हणजे सग. हां बघा चला. चाच्याली जाम फिरवला आज आम्हाला. तो सांगतो मला सगळा दाखवून तेव्हाच मी कसं जाणार नाही. काही गाईड बीट नाही येतो. तो त्याच्या मनाशी आले की तुम्ही येला मुंबईचे ना म्हणून तुम्हाला मोठं असेल त्यासाठी येले तो. धन्यवाद. सगळं घाट तेच आहे. तर काय पोचलो आता फायनली आम्ही मणिकर्णी घाट जवळ. अख्खा दाखवतो तुम्हाला आता. त्या फाट्या आहे इथं. इधर चलते आपली यादा नाही त्याच चालू. कोणचा होवा गली कचौड़ी गली. होवा गली और कचौड़ी गली. चड्डी बिड्डी असं फिरतो बनारसचं गाव वाढलं. आम्ही आता आंघोलीला पण आता असा प्लॅन बी येतं बोलतो सकाळच्या आंघोळीला. थंडीचा रास आहे. नाही नाही थंडीचे मुलं नाही. आज आम्ही चाललो वरती. जरा टाकले गर्दी काही नाही आहे. गर्दीनंच तर जायचा. चलो भाई चलो ऊपर.
अशा वस्तू नाही दाखवायला पाहिजे. आता यायला या नगरी आहे, या गोष्टी बघणं जरुरी आहे. चलो चर्चा त्याच्या जाम फिरू आम्हाला मणिकर्णी घाट भाई खतरनाक काम आहे इथं. का आदेश कसा काम आहे? एकदम खतरनाक. आदेश भाऊ कसा वाटला तुला मणिकर्णी घाट येऊन? कसं माहिती आहे जरा एकदम वेगळा वाटत होता. तिथं व्हिडिओ काढून बोलायला जमलं नाही, कारण लोक अगदी दुःखाची पण असू शकतात. आपल्या व्हिडिओ काढायची जागा नाही ती, पण इथं त्या गोष्टीचं महत्त्व आहे. मला ते कसं आल्यावर दाखवायला पाहिजे. मोक्ष नगरी आहे ना, तिथं मैत्रीचं धूप लावलेलं आहे, एकेकाचा नंबर तसा नाही पेटवतो. मग हल्ली पण रात गर्दी आहे, माणसांची कमी नाही आहे. ये देखो फॉरेनर लोगों ने अपने इसका भारत निकाला, शंकर जी की भारत फॉरेनर निकाला. अरे ते आत्ताच याद आलं बघ. दोघांना चल 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 नाही सांगाल चल बघू ते आपण तो पुरं चल राईट यायला फिरवू देतले आम्हाला. तर आहे दर्शन झालं आमचा. मोबाईल अलाउड नव्हता. किती घंटे दिलेला आपल्याला? 2.5 तास दिलं. बाकी अजून घर आमची पलटण तिथं दर्शनाला नाही करता ना 7-8 घंटे आरामशीर दर्शन नाही घेत. पहिली गोष्ट आम्ही जेलतो म्हणजे दर्शनाला नव्हतो जाणार, पहिले जाणार होतो. नंतर प्लॅन असं ठरवला सकाळची जायचा, पण मग अंग धरलो. मग परत चल दुसरी लाईन भेटलेली, एक दुसऱ्या लाईनच्या गेलो, पटकन दर्शन झालं आमचा. अजून आमची जाणार बाकी, आता आम्ही झोपतो. बाय, गुड नाईट. भेटू नेक्स्ट ब्लॉग.